आसमान पर बैठकर ज्ञान का अंजाम लिख देते थे और जे भी वालों का सुनहरा पैगाम लिख देते थे। अगर होता हमारे बस में प्रथमा तो माँ कसम चांद सूरज के भी भीम का नाम लिख देते थे। अरे समाज की तू कर ले हिफाजत, समाज की तू कर ले हिफाजत, बच्चा तू रखवाला। अरे तब कहेगी दुनिया तुझको सच्चा जय भीम वाला, तब कहेगी दुनिया तुझको सच्चा जय भीम वाला, तब कहेगी दुनिया तुझको सच्चा जय भीम वाला। दोन्ही हात वर करू। अरे समाज की तू कर ले हिफाजत, बच्चा तू रखवाला। क्या बात है। फक्त ओरिजिनल बियाणं जे बाबासाहेबांचं असेल ते टाळ्या वाजवा, मनुवाद्याच्या वाजू नका। अरे तब कहेगी दुनिया तुझको सच्चा जय भीम वाला। अरे तब कहेगी दुनिया तुझको, अरे तब कहेगी दुनिया तुझको सच्चा जय। तुम्हाला चुप राहायला कोण सांगितलं? अरे तब कहेगी दुनिया तुझको सच्चा जय। से पैदा हुए हैं भीम बुद्ध भगवान है, भीम बुद्ध भगवान। कारण बाई नाही तर काही नाही। बाई नाही तर काही नाही, इचू काटाच आहे म्हणून याने 2-2, 3-3 करून ठेवले, इचू काढून आले पाहिजे। अरे तब कहेगी दुनिया तो सच्चा जय। बघितलं मी मागे पोस्टर बघितलं, सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचं आहे। बाबासाहेबांची एका जागी सभा होती आणि त्या सभेमध्ये बाबासाहेब भाषण देत होते आणि पब्लिक मध्ये हुलहुल झालं। पब्लिक मध्ये जसं हुलहुल झालं बाबासाहेब चिडले, बोलले का मी भाषण देत आहो, तुम्ही हुलहुल का करत आहात? विषय नीट आहे का सर्व कार्यकर्त्यांनी माझा? कारण माझ्यापेक्षाही चांगली गायिका इथं येईल, माझ्यापेक्षाही ताल सूर सगळ्या गोष्टी येईल, पण आईची शपथ महाराष्ट्रात जे अंजली भारती प्रबोधन करते ना, हे प्रबोधन जर कोण्या गायकीने केलं ना तर आईची शपथ अंजली भारती गाणं सोडून देईल। ये बात है, ये है अभ्यास। विजय पवार यांच्याकडून 100 रुपये आले। गाडगे महाराज बाबासाहेब भाषण देत होते, लोकांमध्ये हुलहुल झाली। बाबासाहेब भाषणामध्ये बोलले की मी भाषण देत आहो, तुम्ही हुलहुल का करता? तर एक माणूस उभा झाला, म्हणे बाबासाहेब गाडगे महाराज येणार आहे म्हणून आम्ही बोलत होतो। जय भीम ताई। सुनंदा भाऊसाहेब वाघमारे या ताईने मला 100 रुपयाची भेट दिली। बोलले बाबासाहेब गाडगे महाराज येणार आहे। तर बाबासाहेब बोलले येऊ दे ना, गाडगे महाराज येत आहे तर तू गप्प बस ना, तू कशाला हुलहुल करत आहे? जय भीम। अंजली ताई गंगाधर धर्मराज वाघमारे यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली, मला खूप खूप धन्यवाद। बोलले गाडगे महाराज येत आहे तर येऊ दे ना, तुम्ही कशाला हुलहुल करता? कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की माझा विषय एवढा नीट आहे का? बोलले गाडगे महाराज येत आहे तर गप्पच ना। तेवढ्यात गाडगे महाराजांची घुंगराची गाडी स्टेजच्या बाजूने आली। बाबासाहेब भाषण देत होते, गाडगे महाराजांच्या हाती दोनाण्याचा हार। बाबा विषय नीट आहे का माय मावल्यांनो? आईची शपथ अंजली भारती शिव्या जरी देत असेल ना, त्या शिव्यामध्ये माझं प्रबोधन आहे। गाडगे महाराजांच्या हाती दोनाण्याचा हार बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी। बाबासाहेबांना गाडगे महाराज बोलले की बाबासाहेब तुम्ही खाली या। बाबासाहेब बोलले गाडगे महाराज तुम्हाला माझं स्वागत करायचं आहे, तुम्ही वर या। गाडगे बाबा बोलले खाली या। बाबासाहेब बोलले वर या। बाबासाहेब चिडले, बोलले की गाडगे बाबा तुम्हाला माझं स्वागत करायचं आहे तर तुम्ही वर या, तुम्ही मला खाली कशाला बोलवता? तेव्हा गाडगे महाराज साईडला आले आणि हळूच बाबासाहेब जवळ म्हणतात की बाबासाहेब तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात
तो विद्वानांचा स्टेज आहे, तिथं येण्याची माझी अवकात नाही. आणि आजकालचे बॅनर बघतो मी, बाबासाहेबांचा एवढा फोटो असते भाऊ आणि कार्यकर्त्याचा एवढा फोटो असते. 40 फूट. फक्त तुमच्या इथंच बॅनर पाहिलं मी का फक्त आणि बुद्ध बाबासाहेब दिसत आहे, कार्यकर्त्याचे एवढा निवडलेला फोटो आहे. नाही तर प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांचे एवढेसे फोटो असते आणि कार्यकर्त्याचा एवढा मोठा फोटो असते. अरे तबू कहेगी दुनिया तुझको सच्चा दीवाना, तू कहेगी दुनिया तुझको सच्चा दे. तू कहता है हरदम सफर में जाता नहीं तू भीमनगर में, रहता है हरदम सफर में जाता नहीं तू भीमनगर में, जाता नहीं तू भीमनगर में. अरे भीम के जैसा ड्राइवर बन जा, भीम के जैसा ड्राइवर बन जा, भीम के जैसा ड्राइवर बन जा, राह दिखाने वाला. अरे तबू कहेगी दुनिया तुझको सच्चा दे. तबू कहेगी दुनिया तुझको सच्चा दे. तू कहेगी दुनिया तुझको सच्चा दे. तबू कहेगी दुनिया तुझको सच्चा दे. तू कहेगी दुनिया तुझको सच्चा दे. तू कहेगी दुनिया तुझको सच्चा दे. एका कार्यक्रमात मी असंच बोलून राहिली. आता तुम्हाला माहित आहे अंजली भारती म्हटलं तर फार फटकारला तोंडाची गायिका आहे असं म्हणतात सगळे. असंच बोलून राहिली मी. आता गांधीबद्दल बोलत होती, बाबासाहेबाबद्दल बोलत होती. एक माणूस आला ना माझ्यापाशी, आला ना एक माणूस माझ्यापाशी म्हणे ओ दीदी. हा. म्हटलं बोले ना भाऊ. हो. म्हणे कुठचे तुमचे बाबासाहेब आणि कुठं गांधी म्हणे. म्हटलं इच्छेच होत की दोघे जण. हो ना. गांधी इच्छेच होत, म्हटलं बाबासाहेब इच्छेच होत होय. आहे की नाही. तू म्हणे नाही नाही म्हणे तुमचे बाबासाहेब म्हणे फक्त 1 रुपयावर म्हणे, एवढ्या 1 रुपयावर म्हणे. हो. महात्मा गांधी 500च्या नोटावर म्हणे, 1000च्या नोटावर म्हणे, हो. 50च्या नोटावर म्हणे, 100च्या नोटावर म्हणे, आणि तुमचे बाबासाहेब फक्त 1 रुपयावर म्हणे. हो. म्हटलं बरं झालं बाबू माझा बाप म्हटलं 500च्या नोटीवर नाही. हो. म्हणे कसं काय. म्हटलं बाबू 500ची नोट घेतात लोक, दारूच्या दुकानात जातात रे. हो. ज्या गांधीनं जीवनात कधी दारू पेली नाही त्या गांधीला साक्षी ठेवू ठू ठू तुम्ही बंफरचे बंफर आणता रे म्हटलं. अरे त्या गांधीने कधी मटणाला तोंड लावलं नाही, त्या गांधीने साक्षी ठेवू तुम्ही 2-2 किलो मटण आणता रे म्हटलं. हलकं भारी जे काही आहे ते. हो ना. कलेजी दो, शिना दो, गुर्दा दो, गर्दन दो, सब दो. अरे ज्या गांधीनं कधी बाईकडे कोणा पाहिलं की नाही पाहिलं, त्या गांधीला साक्षी ठेवू तुम्ही ते पैसे घेऊ की बायाकडे जाताय म्हटलं. अरे बरं झालं म्हटलं माझा बाप 500च्या नोटावर नाही. म्हणे कसं काय. म्हटलं माझा बाप आहे 1 रुपयावर. म्हणे मग मी म्हटलं आमचा बाप कुठं बिअर बार मध्ये जात नाही, हा हा. आमचा बाप दारूच्या दुकानात जात नाही, नाही, नाही. आमचा बाप मटणाच्या दुकानात जात नाही, हा. आमचा बाप कोण्या बाईपाशी जात नाही. कारण 1 रुपया कोण घेऊन जाईल. नाही. काय होते त्याच्यात. 1 रुपया कोणी घेते का. आजकाल तर भिकारी 1 रुपया घेत नाही. हा. पण आमचा बाप कुठं जाते म्हटलं. म्हणजे कुठं जाते. म्हटलं तुमचं कोणी मेलं, गेला. तुमचं कोणी मेलं. गेला. आमचा बाप उठला का तुमच्या बसला. बसला. इथं तिथं बसत नाही म्हटलं आमचा हा बाप. हा. मेन ठिकाणी. हा तुमचं कोणी मेल. तुम्हाला माहित आहे ना मेलं कोणी काही तर रुपया लावतं. हो. माहित आहे की नाही. आमचा म्हटलं तुमचं कोणी मेलं का आमचा बाप उठला ना तुमच्या. बसला. आमचा बाप उठला ना तुमच्या. बसला. आमचा बाप उठला ना तुमच्या. बसला. अरे तबू कहेगी दुनिया तुझको तुझको सच्चा दे. तू कहेगी दुनिया तुझको सच्चा दे. तू कहेगी दुनिया तुझको सच्चा दे. तू कहेगी दुनिया तुझको सच्चा दे. वंचित बहुजन आघाडी भाऊसाहेब कांबळे यांच्याकडून पुन्हा मला सप्रेम भेट मिळाला. अरे खरंच तुम्हाला गांधीबद्दल जर आदर असता ना, आईची शपथ, जो बाबासाहेबांना स्वाभिमान कमावला, जो बाबासाहेबांना मान सन्मान कमावला, गांधीबद्दल जर तुम्हाला आदर असता तर गांधी जसे नोटीवर आले असते तसं या देशातला पूर्ण भ्रष्टाचार खतम झाला असता. अरे ज्या दिवशी आमचा बाप जर नोटीवर येईल ना, आईची शपथ सर्वप्रथम तर या देशातला कत्तलखाने बंद होईल जसा आमचा बाप नोटावर येईल. पण आम्हाला पाहिजे नाही आमचा बाप. कारण इज्जतदार हमेशा शान से निकलता है, बेईमान हमेशा परेशान से निकलता है. और नोटों के ऊपर गांधी का फोटो देखकर नाचने वालों, ये देश तुम्हारे गांधीगिरी से नहीं, अरे मेरे भीम के संविधान से चलता है. तू कहेगी दुनिया तुझको सच्चा दे. तबू कहेगी दुनिया तुझको सच्चा दे. तू कहेगी दुनिया तुझको सच्चा दे. तू कहेगी दुनिया तुझको सच्चा दे. साऊंड वाले भाऊ तुमचा साऊंड एवढा चांगला आहे आणि तुम्ही लय चांगले आहे.
तोही काही भाग नाही. पण ते काय झालं, तुम्ही ते अलग अलग दिलं की नाही, तर ते साजिंदे जरा गोंधळले माझे. कारण माझं त्याला रिटर्न चाललं नाही. एकामेकाचं ते काय वेगळं झालं, तर त्याला असं वाटून आलं का मी वेगळं बाजून आलो की काय. साऊंड एवढा चांगला तुमचा, साऊंड पेक्षा तुम्ही लय चांगले आहे. लय चांगले. आमचं फक्त चांगलं करून द्या, तुमचंही चांगलं होते. त्याले क्यों कि अकेला भी रहा तो वीरों से कम नहीं. हम नहीं. जेबी वाले कैसे अकेला भी रहा तो वीरों से कम नहीं, लड़ने की बात आई तो बंदूक तीरों से कम नहीं. हम नहीं है. लड़ने की बात आई तो बंदूक तीरों से कम नहीं. आज भी बॉलीवुड में महार जात से मिर्ची क्यों लगती रहूं, क्योंकि ये जेबी वाले किसी हीरो से कम नहीं. आदमी बड़ा नहीं होता जन्म से, नाम कर जाता है अपने ही दम से, ना जादू से ना इल्म से. इस भारत का संविधान लिखा मेरे भीम ने खुद की कलम से, खुद की कलम से. अरे तब कहेगी दुनिया तुझको धक्का दे वाला. अच्छा, आमदार साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानते की माझ्या कार्यक्रमाला बसून कार्यक्रम ऐकत आहेत. म्हणून म्हणायचं आहे की बख्शा दान जिसने वो दानी कैसा होगा, बख्शा दान जिसने वो दानी कैसा होगा. अरे संविधान लिखा जिसने वो ज्ञानी कैसा होगा, वो ज्ञानी कैसा होगा. अरे तब कहेगी दुनिया तुझको धक्का दे वाला. नवीन युवा पिढीला सांगू नये की बाबासाहेबांचा पहिला नंबर कसा आला. बाबासाहेबांना पहिला नंबर आणण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या, किती बाबासाहेबांना उपास तपास भोगले. विचार करा, बाबासाहेबांचे 4 लेकरं मरण पावले, 4 लेकरं मरण पावले. राजरत्न इंदू, रमेश आणि गंगाधर. विचार करा त्या महामानवाचं मन कुठं असेल. पत्नी मरण पावली, वडील मरण पावले, तरी सुद्धा आमच्यासाठी बाबासाहेब मागे हटले नाही की मला माझ्या समाजासाठी करायचं आहे, काहीतरी करायचं आहे. विदेशामध्ये बाबासाहेब, लायब्ररी मध्ये जाणारा सगळ्यात पहिला विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सगळ्यात मागून येणारा विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लायब्ररीच्या बाहेर लिहिलं होतं का यहाँ पे कुछ खाना मना है, पण बाबासाहेब एक पावाचा तुकडा आपल्या पोटाच्या खिशात घेऊन जायचे आणि तिथं चोरून पावाचा तुकडा खायचे. ते एक दिवस लायब्ररी वाल्याला दिसले. लायब्ररी वाला बोलला, मिस्टर B.R. आंबेडकर, आज आपने हमारा नियम तोड़ा. हमारे लाइब्रेरी के बाहर लिखा है कि यहाँ पे कुछ खाना बना है, तुमने यहाँ पे हमारे लाइब्रेरी का नियम तोड़ा, हमारे लाइब्रेरी में आके कुछ खाए, मैं आपको दंड दूंगा. बाबा साहब हाथ जोड़े उभे रहे, बोले सर मैं अपने इंडिया से आया हूँ, मेरे समाज के लिए मैं कुछ करना चाहता हूँ, प्लीज सर मुझे कुछ दंड मत दीजिए, क्योंकि मेरा समाज दलदल में फंसा है, मैं उनको निकालना चाहता हूँ. तेव्हा त्या लायब्ररी वाल्याला माहित होतं सगळ्यात पहिले येणारा विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सगळ्यात मागून जाणारा विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मधात कुठं जाते नाही, एका पावाच्या तुकड्यावर दिवसभर राहते. म्हणून त्या लायब्ररी वाला बोलला कि मिस्टर B.R. आंबेडकर, आज से मैं आपको ये दंड दूंगा कि आज से आप एक टाइम का खाना मेरे साथ मेरे घर पर खाओगे, ये मैं दंड देता हूँ. विचार करा, बाबासाहेबांनी किती खस्ता खाल्ल्या, बाबासाहेबांनी किती मेहनत केली आमच्यासाठी. अरे भाई भाई के रोज है झगड़े, संगठन के करते हैं टुकड़े. अरे भाई भाई के रोज है झगड़े, संगठन के करते हैं टुकड़े. भाई भाई के रोज है झगड़े. युवा उद्योजक बाबा रसाळ, इंद्रजित कांबळे, रणजित अर्जुन सुरवाडे यांच्याकडून 1000 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. संगठन के करते टुकड़े, संगठन के करते टुकड़े. भाई भाई के रोज है झगड़े, संगठन के करते तुकडे. क्यों? आमच्या एका भावानं जर माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणते मी माय बायको उभी करतो.
मैं तो नहीं खाऊंगा बेटा लेकिन तुझे भी नहीं खाने दूंगा. हा. आमचं कसं आहे, आम्ही एकामेकाला प्रोत्साहन देत नाही, आम्ही एकामेकाचे पाय ओढतो. ह्या कार्यकर्ता जर पुढे जात असेल तर इकडचा चुलत भाऊ म्हणते त्या मायभीन हा लय आगाऊपणा करून राहिला. हो थँक्यू मा. हे असं पाहिजे आपल्याला वाननेरासारखं. डायरेक्ट पोपट घोडके यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. क्या बात आहे, ये एकदम मोठी आर्मी आहे. हो कुठे चढते ती आर्मी. आमचं कसं आहे, एकामेकाचे पाय वळाचं काम करतो आम्ही, पण एकामेकाला प्रोत्साहन देत नाही. आमचं कसं आहे, आता तुमचं कसं शहरामध्ये काही सांगाच नाही लागेल. शहरामध्ये कसं सगळ्याच्या घरी संडास, स्वच्छता अभियान, सगळ्याच्या घरी टॉयलेट आहेत. झालंच ना. आता कसं आहे, शहरामध्ये तर काही हा विषय नाही, पण गावामध्ये कसं असते माहिती का तुम्हाला. आता गावामध्ये सगळीकडे स्वच्छता अभियान झालं. पहिले कसं होतं, गावामध्ये उचलला डब्बा का चाललो खारीमध्ये, उचलला डब्बा का चाललो खारीमध्ये. गावाचे कोणी रिश्तेदार वगैरे असेल ना तुमचे, गावचे रिश्तेदार आहे की नाही. गाव पाहिलं की नाही, कोणा पाहिलं गाव, हात वर करा. खेळ ग्रामीण भाग. हा, गावामध्ये कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना, उचलले डब्बे का चाललो खारीमध्ये. हो. आणि आमची पार्टी तर काय सांगू तुम्हाला, खारीमध्ये जाते. आम्ही गावात कार्यक्रम असला ना, खारीमध्ये जाते, डब्बे नेत नाही, बकेटच नेत. मला हा विचार येते, काही तिकडे गेल्यावर काय अशी गोल बसतात, काही एकामेकाला पावतो बसतात, काय माहिती. जवळ बसल्याशिवाय गोष्टी होत नाही. हो, मस्त बकेटच घेऊन जातात मस्त खारीमध्ये. आणि कसं असते, म्हातारी पुढे कशी असतात, पाठी बाबाजी एकही जवान माणूस हात नाही कोणाला, बाबाजी दोन्ही हात. बाबासाहेबाचं जुनं रक्त ते म्हणते ना, जुनं ते सोनं, नया 9 दिन पुराणा 100 दिन. म्हाताऱ्या माणसाचं कसं असते, संडासात काही जमत नाही ते, होतच नाही ना. ते कसं अजूनही कसं आहे माहिती का, गावामध्ये घरात संडास असूनही डब्बा उचलला का चालले, डब्बा उचलले का चालले खाली. माहित आहे, गवताच्या काड्या 2-3 रुतल्याशिवाय ते काही उतरत नाही. शरम ते 2 बुडे डब्बा घेतात आणि खालीच जातात. विषय नीट ऐका मावल्यांनो, कुठलाही विषय माझा मनोरंजन म्हणून ऐकू नका. आईची शपथ अंजली भारती शिव्या जरी देत असेल ना, त्याच्यामध्ये माझं प्रबोधन आहे. दोन म्हातारे बुडे डब्बे उचलतात आणि खालीच जातात. असे बसतात म्हणजे असे बसतात, सांगा लागते की नाही, असे बसतात. एक बसते मागं, एक असं मागं बसते, एक पुढं बसते. आता मागच्याचे होते बापा होते, आता मागच्याची होती, हा काय करते, पुढच्याची धुवायला जाते. हा पुढचा म्हणते अबे माई होय ना म्हणते, मग मागचा म्हणते तू होय तर माई कुठं गेली म्हणते. म्हणजे आमच्या समाजाची अशी दुर्दशा आहे, स्वतःची कुठं गेली माहित नाही आम्हाला, दुसऱ्याची धुवायला जातो आम्ही. म्हणून माय गावला तुम्हाला सांगतो का, अभिनय तो कभी नाही. आज जर तुम्ही जागले नाही तर आमच्यासाठी दिवस नाही रात्र नाही, दिवसही वैऱ्याचा आहे. आज जर तुम्ही जागले नाही, आज जर तुम्ही खरा नेता निवडला नाही तर आईची शपथ तोंडाला गाळगण आमच्या मागून फळा लागल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. अभिनय तो कभी नाही. कारण बाबासाहेब बोलले होते, तुमचं वोट तुमच्या माय बहिणीच्या इज्जतीपेक्षा तुम्हाला प्रिय असलं पाहिजे. पण आमचं वोट एक हात बिर्याणी एक पावटी भेटी का गेलं आमचं वोट, जमलं ते आम्ही त्याला कधी महत्व देत नाही. म्हणून म्हणत आहे की सारं काही विका, भान विकू नका. बहुजन समाजाची जाण विकू नका. सारं काही विका पण भान विकू नका. बहुजन समाजाची जाण विकू नका. आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका म्हणत राहा, पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. मतदान विकू नका. घरचीना खाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. रक्तामध्ये भीमराव असते का, असते सांगा बरं, रक्तामध्ये भीमराव असते नाही, असते असते का. अहो पागल बायांनो, रक्तामध्ये आपला बाप असते. बाबासाहेब रक्तात नसते. बाबासाहेब आपल्या रक्तात आपला बाप असते, आपल्या बापाचा डीएनए असते. पांढरी 75 असते. रक्तामध्ये आपलं बाबासाहेब नसते, रक्तामध्ये आपला बाप असते, आपल्या बापाचा डीएनए असते. बाबासाहेब आपल्या डोक्यात आहे. कुठं आहे, डोक्यात. बाबासाहेब आपल्या डोक्यात आहे. बाबासाहेब बोलले का मला डोक्यात घाला, मला डोक्यावर घेऊन नाचू नका. आमचं ते काही आम्हाला लेनदेन नाही. बाबासाहेब काय बोलले, काल आम्हाला खायला मिळत होतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही. काल आम्हाला खायला मिळत होतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही. आज एवढा माज आला आम्हाला की बुद्ध वंदनेसाठी विहारात आमचं जाणं होत नाही. विहारात आमचं जाणं होत. बाबासाहेबांनी एक दिवस दिला होता आम्हाला संडे, मिशन डे, की संडेच्या संडेला तुम्ही विहारात जात जा. त्या संडेला आम्ही मिशन डेला आम्ही मटन डे करून टाकला. संडे आला का
तुमचा नवरा म्हणा, माझा नवरा म्हणा, यायचा नवरा म्हणा, सगळ्यात पहिले हा विचार करते, या पावटीनं अर्धे किलो मटणाचा गेम जमला का जमलं म्हणते. सोन्यासारखा दिवस जाते म्हणते. काही लेन देन नाही म्हणते. नोकरीवाले तर काय सांगू मी तुम्हाला, एवढे कंदूस समाजाची पट्टी मागायला गेलो तर म्हणजे पगारच झाले नाही. सगळे नाही बरं, काही खूप समाजासाठी, काही नोकरीवाले, आणि काही एवढे कट्टर पट्टी मागायला गेलो तर म्हणजे पगारच झाला नाही म्हणते माझा. मार्च एंडिंग आहे पट्टी मागायला गेलो 2 महिने झाले, मार्च एंडिंग आहे म्हणते. राजे आमचंच पेमेंट नाही झालं तर तुम्हाला कुठून पैसे द्यावं म्हणते. कोट्याची फी भरायची आहे म्हणते. हा, एक नोकरीवाला एवढा कंदूस. डॉक्टर अश्विनी विक्रम कांबळे यांच्याकडून मला 1000 रुपयाची भेट आली. खूप धन्यवाद. एवढा कंदूस 1 लाख पेमेंट त्याला. एकच पॅन्ट आणि एकच शर्ट. रोज सकाळी घालून जायचं, संध्याकाळी यायचं, धुवायचा प्रेस करायचा. सकाळी घालायचं, संध्याकाळी यायचा, धुवायचा प्रेस करायचा. आता कोण्या गोष्टीचं लिमिट असते. तो पॅन्ट घालून फाटून गेला, फेकून द्यायचा नाही. त्याचा अंडर पॅन्ट करायचा आणि घालून फिरायचा पुऱ्या चौकामध्ये. तो अंडर पॅन्ट फाटून जायचा, फेकून द्यायचा नाही. त्याचा हँड रुमाल करायचा, चौकातून तोंड पुसत बसायचा. तो हँड रुमाल फाटून गेला, फेकून द्यायचा नाही. गावखेड्यामध्ये तुम्हाला माहित आहे ना, दिवे लावतात, दिवे, त्या दिव्याला, घरच्या दिव्याला वात करायचा, पण फेकून द्यायचा नाही. आता ते वात जळून राख व्हायची, फेकून द्यायचा नाही. त्या वातीचा, जळलेल्या वातीचा काळा दत्तमंजन करायचा आणि चौकातून दात घासत बसायचा. एवढे कंदूस नोकरीवाले, काही लेनदेन नाही त्यांना. काही नोकरीवाले असे आहेत की पूर्ण पगार जरी समाजासाठी गेला तरी चालत, पण काही आमचे नोकरीवाले असे आहेत, काही गरज नाही त्यांना बुद्ध जयंतीची, काही गरज नाही त्यांना भीम जयंतीची. आपला रविवार आला, संडे आला की बायकोला घ्यायचं, 2 लेकरं घ्यायचे आणि फिरायला जायचे. आणि स्वतःची बायको नसली का दुसऱ्याच्या बायकोसंग फिरायला जायचं, पण जायचं. हो, तुम्हाला माहित नाही आता तुमच्या शहरामध्ये कसं सगळ्या सुविधा आहे. खेड्यामध्ये कसं आहे, काही गरीब लोक आहेत बिचारे, गरिबांच्या पोरी बारी बाहेर शिकायला जात नाही, बरोबर, तिथूनच जाणं येणं करतात. आणि काही पैसेवाल्या बाया मोठ्या डेंजर. हो, एखाद्या थांबा पैसे घेऊ द्या. आणि काही बाया, हे बा, एखाद्या बाईला जर मंगळसूत्र केलं, बायाला डेंजर. एवढ्या डेंजर काय सांगू तुम्हाला, जागा असून दुसऱ्या बाईला बसू देत नाही, कारण बाईच बाईची दुश्मन. हे बा, तिला पाहिजे दुसऱ्या बाईला असं मंगळसूत्र हाती. माझ्या नवऱ्यानं काही 3 तोड्याचं मंगळसूत्र केलं. मी नाही म्हटलं होतं माझ्या नवऱ्याला, पण त्यांनी म्हटलं की नाही तू काय साध्या माणसाची बायको आहेस का, तुझ्या गळ्यात पाहिजेच होणं, म्हणून माझ्या नवऱ्यानं 3 तोड्याचं मंगळसूत्र करून आणलं. एखाद्या गरीबीला बिचारीला 2 ग्रामही भेटत नाही. तिच्या पोरीला बाहेर शिकायला जाता येत नाही. तिची पोरगी बाहेर शिकायला असते हॉस्टेलमध्ये, पुण्यासारख्या हॉस्टेलमध्ये शिकायला. बाई माझ्या पोरीची म्हणते ट्युशनचे 3 लाख रुपये भरले बाई म्हणते. हे कंदूशी करत नाहीत म्हणते पोरीसाठी. आणि एखाद्याची गरीब देवा, गरीबाची पोरगी कोणाच्या गाडीवर बसून जाते, 5 किलोमीटर पैदल जावं लागते. कोणी दिसलं, दादा मला दे बरं बसून, दादा येऊ का मी तुझ्या गाडीवर, जाते. आणि शहरात बघा, गावात बघा, कुठे बघा, रिकाम तेवढे माणसं असतात. एक तर चायच्या टपरीवर, एक तर एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली 4-5 जण बसतात, रिकाम तेवढे माणसं. काही लेनदेन नाही, नुसतं बुढे असले तर पोराच्या नावावर छातीवर बसून खातात, आणि पोरं असले तर बापाच्या छातीवर बसून खातात आयतं. आणि त्या चायच्या टपरीवर तिथं बसून कुटणीपणा करत राहतात. ढमक्याची पोरगी गड्या त्याच्या गाडीवर बसून चालली म्हणते, ते इचक्याची पोरगी गड्या म्हणते त्याच्याच गाडी काहीतरी हाय वाटते यायचं म्हणते. हो, काहीतरी लफडा. अरे जाऊ दे ना, त्या गरीबाची पोरगी जात असन बिचारी, तिचे दिवस आहे, जाऊ दे. पण तू घराच्या बाहेर गेल्यावर तुझी बायको जाते ना दुसऱ्याच्या गाडीवर बसून, त्याचं पाहिलं पहिले. कारण आता पोरीचे कमी, बायाचेच लफडे असतात. गार्डन मध्ये बघा तुम्ही, कोणाची बायको नसते, याची बायको तिचा नवरा चालले हात पकडून गार्डन मध्ये. बायको कोणाची, याची, नवरा कोणाचा तिचा, आणि चालले दोघं हात पकडून. मला माहित आहे औरंगाबादला संभाजीनगर नाव पडलं, बरोबर की नाही. पण आता त्याला आपण औरंगाबाद म्हणतोच नाही आपल्या पुस्त्यापासून, तर पटकन आपल्या तोंडात कसं औरंगाबादच येते. आता एक बाबाजी औरंगाबादहून सायकलनं दीक्षाभूमीवर चालले होते, निळा झेंडा बांधून. आणि मी औरंगाबादहून कार्यक्रमाहून जाताना मला ते दिसले. मी त्यांना उभी राहिली तिथं, त्यांच्या संग व्हिडिओ बनवला की बाबा तुम्ही सायकलने इतक्या दूर चालले का, तर म्हणे हो. आता ते जाता मी तो व्हिडिओ टाकला एक फेसबुकला, त्याच्यावर लगेच मला मनुवाद्याच्या कमेंटा, बाई तुम्ही औरंगाबाद म्हणता, संभाजीनगर मनाची तुम्हाला लाज वाटते का. आता माझ्या तोंडात आलं औरंगाबाद, आता पूर्वीपासून औरंगाबाद आहे ना, औरंगाबाद आलं.
बाई संभाजीनगर मनाची लाज वाटते का? अरे भामट्या तोंडाची आम्हाला कशाला लाज वाटन रे संभाजीनगर मनाची? अरे संभाजी राजे आमचे, छत्रपती शिवाजी राजे आमचे, अरे छत्रपती शिवाजी महाराज आमचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी राजे. संभाजी राजांचे जेव्हा औरंगजेबाने तुकडे केले तर तुमचा एकही पूर्वज तुकडा उचलून आणायला आला नाही, तेव्हा कुठं मेले होते रे भामटे हो तुम्ही? जेव्हा संभाजी राजाचे तुकडे करून फेकले तर आमचा महार गणपत महार पूर्ण संभाजी राजाचे तुकडे उचलून आणले, शिवले आणि राजाचा अंतिम संस्कार केला. भले त्यांचं पुरं घर जाळून टाकलं तरी सुद्धा बोलले की हे संभाजी राजा आमचा राजा आहे, आमच्या राजाचा संस्कार केला पाहिजे. तिथं तुमचा एकही पूर्वज आला निमराला संभाजी राजाचा संस्कार करायला. आणि आता आमचे राजे बोट घालून मोठं करायला समोर समोर येतात. अरे तापूल का हे घे तुम्ही भाई भाई के रोज है झगड़े संगठन के आता आमच्या नागपुरामध्ये जयंती साजरी केली. तिथे एक आमदार आहेत, मी कोणाचं नाव घेत नाही, आमच्या इथे आमचे दादाही आमदार आहेत. सगळे आमदार सारखेचे नसतात. गेले पटकन. अरे झाले आमदार झाले खासदार. त्या पोरी आल्या, त्या बाया आल्या माझ्यापाशी म्हणे दीदी आम्ही एका म्हणे त्या आमदाराच्या घरी गेलो होतो म्हणे. त्याचा ना एवढा मोठा हॉल होता म्हणे, मोठे मोठे दुसरेच फोटो लागले होते म्हणे, पण बाबासाहेबांचा एकही फोटो नव्हता म्हणे. मग मला आठवलं आणि हे गाणं लिहिलं मी. अरे झाले आमदार झाले खासदार, अरे झाले आमदार झाले खासदार, तू तुमच्या महाल माडीवर. आमदार साहेबाला विचारा तुम्ही, काही आमदार आहेत की नाही साहेब तसे? सगळे आमदार सारखे नाही. काही असे आहेत की समाजासाठी तनमन धन लुटायला तयार आहेत आणि काही आमदार असे आहेत का तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी 361 किल्ले जिंकले, एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. लिहिलं का? एकाही किल्ल्यावर नाव लिहिलं? छत्रपती तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना किती किल्ले जिंकले माहिती आहे का? कोणाकोणाला माहित आहे? माहिती नसेल तर माहिती करून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी 361 किल्ले जिंकले होते. किती? 361. किती जिंकले होते? 361. बोलत जावं माय मावल्यांनो. किती जिंकले होते? 361 किल्ले जिंकले, पण एकाही किल्ल्यावर नाव लिहिलं नाही. आणि आताचे आमदार खासदार चोटते एखादा संडास बांधला त्याच्यातून लिहितात आमदाराच्या निधीतून. अरे झाले आमदार झाले खासदार, अरे झाले आमदार झाले खासदार, तू तुमच्या महाल माडीवर. आमचं मोडकं तोडकं घर, आमचं मोडकं तोडकं घर, आमचं मोडकं तोडकं घर रे. पसंत आलं तर टाळ्या वाजवता. आमचं मोडकं तोडकं घर रे, त्यात दिसतंय आंबेडकर. 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 आमचं मोडकं तोडकं घर रे. अमोल झेंडे यांच्याकडून 100 रुपयाची सप्रेम भेट आलेली आहे. अरे झाले आमदार झाले खासदार, शुभ्र वस्त्र सफारी रुबाब लय लय भारी. शुभ्र वस्त्र सफारी रुबाब लय लय भारी. पुण्याईने भीमाच्या बदला तू अधिकारी. 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 अरे वकील डॉक्टर झाला कलेक्टर. क्यों? कि राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता. बढ़ता है. समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता. वसूल के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता. और मेरे भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता, सभी को झुकना पड़ता. सगळे लोक म्हणतात की अंजली भारती जातीवादी गाणे म्हणते. अंजली भारती जातीवादी गाणे म्हणत नाही, कारण आमच्या बापानं आम्हाला जातीवाद शिकवला नाही. आमच्या बापानं संविधानामध्ये कधी जातीवाद केला नाही. आम्ही कसं जातीवाद करणार? बाबासाहेब जेव्हा
मी जरा फेरफटका मारून येतो, माझे पाय दुखत आहे. पंजाबराव देशमुखांच्या हाती संविधान गेलं. पंजाबराव देशमुखांनी संविधान वाचलं. जसं संविधान वाचलं, पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं की बाबासाहेब, मी तुमच्यापाशी मराठा लोकांसाठी काहीतरी मागायला आलो होतो की या संविधानामध्ये काहीतरी तरतूद करा. तुम्ही न मागता माझ्यापेक्षा डबल याच्यामध्ये तरतूद केली. खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात. बाबासाहेब बोलले होते की तुम्ही आरक्षण तुम्हाला भेटलं पाहिजे, आरक्षण तुम्ही घ्या. तेव्हा तुम्ही म्हणत होते की आम्हाला संविधान, आम्हाला आरक्षणाची गरज नाही. मग आज तुम्हाला आरक्षणाची गरज आहे तर आम्ही म्हणत नाही की तुम्ही आरक्षण घेऊ नका. तुम्ही आरक्षण तुम्हाला भेटलं पाहिजे. बाबासाहेब जरी आज हयात नसेल तरी हा बाबासाहेबाचा पूर्ण समाज तुमच्या मागे आहे की मराठा लोकांना आरक्षण भेटलं पाहिजे. पण उगेच बोट घालून मोठं करू नका की हमें नाही तो हम तुमको भी नहीं, तुम्हारा भी छीन लेंगे. हे उगीच काही करू नका. आमचं छिन्न भिन्न ते काही जमत नाही. आम्ही तुमच्या पाठीमागे आहो की तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. तुमचाही अधिकार आहे, तुम्हाला आरक्षण भेटला पाहिजे. पण उगीच आमच्या शब्दावर पाय द्यायचे काम करू नका. आम्ही तुमच्या देत नाही, तुम्ही काय उगीच करत राहता. शुभ्र वस्त्राचा पारी रूपा लय लय भारी. क्योंकि मानव का समतावाद हर राज जिंदा रहेगा, होने दो जख्म हजारों इलाज जिंदा रहेगा, जगा दो बहुजनों को सोए हुए आज भी सारंग, संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा, भीमराव जिंदा रहेगा. मानतू शिव शरण यांच्या तर्फे 100 रुपयाले खूप खूप धन्यवाद. शुभ्र वस्त्राचा पारी रूपा लय लय भारी. पुण्याईने भीमाच्या बदला तू अधिकारी. अरे वकील डॉक्टर झाले कलेक्टर. अगं चिमणी मी पडेल ना ग. कशी वाकू ग एवढी. थांब बापा, कशी वाकू ग. तशी हाईट वाढवू नको चिमणी. डुंगू डुंगू पोरी लय हुशार. एवढ्या पोरी हुशार. एका पोरीला मी विचारलं, सांग बाई म्हटलं. म्हणे विचारा दिदी म्हणे. मी म्हटलं ऑपरेशन करताना पेशंटला बेहोश का करतात का म्हटलं. म्हणे दिदी मी सांगू का म्हणे. अशीच होती. आता गेली की नाही. डुंगू डुंगू गेली की नाही. मी सांगू का म्हणे दिदी. म्हटलं सांग सांग. ऑपरेशन करताना पेशंटला का बेहोश करतात म्हणे दिदी. ऑपरेशन करताना पेशंटला ह्यासाठी बेहोश करतात म्हणे. ऑपरेशन कसं, डॉक्टर ऑपरेशन कसं करते हे पेशंट शिकू नये म्हणून त्याला बेहोश करतात. बापा बापा म्हटलं काय तरक्की बापा. एवढी लेकरांना तरक्की केली आहे म्हटलं. एका गावात तर गेली मी. आता काय सांगू तुम्हाला. परवाच्या दिवशी माझा कार्यक्रम होता महादुला म्हणून. एवढे माणसं 2च बाया. चिकन गायकवाड. चिकन गायकवाड सिकंदर. मी म्हटलं चिकन गायकवाड. म्हटलं मटन तर ठीक आहे बा, चिकन कसं. 200 रुपये दादाकडून खूप खूप धन्यवाद. आणि त्या गावात गेली मी. बापा बापा एवढे माणसं आणि 2च बाया. मी म्हटलं माय एवढे माणसं 2च बाया. म्हटलं 2 बायानं कसं काय होतं म्हटलं. स्वयंपाक आणि जेवण खावं. 2च बाया आहेत का म्हटलं तुमच्या. ओ दिदी म्हणे काय सांगू म्हणे बापा तुम्हाला. हे पूर्ण महिला आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणे जकाते साहेब सर्वचे सर्व म्हणे एवढा प्रचार करत होते म्हणे तुमचा. दिदी अंजली भारतीचा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला शोभा आणा. दिदी अंजली भारतीचा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला शोभा आणा. दिदी अंजली भारतीचा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला शोभा आणा. गावात आम्ही 2च शोभा होतो म्हणे म्हणून आम्ही 2घ्याच जणी आलो. अरुण भाऊ गायकवाड यांच्याकडून आमदार आदमी आहे, कामगार आदमी आहे. यांच्याकडून 200 रुपये आले. शुभ्र वस्त्र. अरे झाले वकील, झाले लीडर. तू लीडर. आमचं मोडकं तोडकं घर, आमचं मोडकं तोडकं घर रे. त्यात दिसतंय आंबेडकर. अरे दगड 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 दगड. पायी पुजून मी थकले.
बाई बाई पूजून मी थकले, बाई बाई पूजून मी थकले, आणि तिथंच मी रुकले, आणि तिथंच मी रुकले. बाई दगड 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 दगड, बाई पूजून मी थकले, बाई बाई पूजून मी थकले. आपल्याला फुकटात टाळे वाजू नका, पटलं तर. बाई बाई पूजून मी थकले, आणि तिथंच मी रुकले, आणि तिथंच मी रुकले. जाऊन बुद्धा पुढे झुकले, तिथंच मी रुकले, 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 जाऊन बुद्धा पुढे झुकले. बुद्ध भीमाला देव नाही दिसले, बुद्ध भीमाला देव नाही दिसले, ह्या बुद्ध भीमाला देव नाही दिसले. तुमच्या अंगात कशाला घुसले, तुम्हाला माहिती आहे का बायाच्या अंगात देवी देवता येते. एवढी फुरसत आहे का देवी देवताला बायाच्या अंगात यायची? एवढे चांगले आहे का बाया, सांगा बरं. संतोषी माता येते, दुर्गा माता येते, त्या देवी देवताला एवढी फुरसत आहे का तुमच्या अंगात यायची? हो ना. आणि तुमच्या अंगात आणि कोणाच्या अंगात रमाई येत नाही मात्र. रमाई जर आलं तर उपाशी तपाशी चिनी पिणी सांभाळायला गं. आणि सावित्री तर कशीच कोणाच्या अंगात येत नाही. सावित्री जर आली तर शेणाचे गोळेच खाला गं. त्यांच्या अंगात देवी देवता आल्या म्हणजे लंबी लंबी केळं खायला भेटते, लंबी लंबी गांजरं खायला भेटते. गाजरं खात असते का उपासाला? आई लावता केळं असते ना. बहुतच बेकार माणूस आहे. गोल गोल सफरचंद खायला भेटते उपासाला, बरोबर की नाही? बायाच्या अंगात तर बापा देवी आहे, तर माणसाच्या अंगात तर लालन शिकवते फुस म्हणते. कोण आहे तो म्हणते मला लालन शकू म्हणते. डोम्या डोम्या हो म्हणते. सांगा आता सर्प काय खातात? मेंढक्या. अंजलीताई सूर्यवंशी यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. तुम्ही सांगा सर्प काय खातात? मेंढक्या. उंदर चिववे खातात की नाही? साप कधी बघितले का तुम्ही? साप निघालेले चिववे खाताना कधी बघितले? डिस्कवरीवर वगैरे तर बघितले असेल की नाही? ते पाय, हे बघा, हे डुंगू डुंगू पा काय डुंगू डुंगू हुशार. कोण्या वर्गात असरे? 7वीत. वा क्या बात आहे. सांग आज काय आहे? क्या बात आहे. टाळ्या वाजवा पोरायसाठी. माय बापाचं ऐकू नका. महापुरुषाची पुस्तकं वाचत जा, बाबासाहेबांचं पुस्तक वाचत जा, महात्मा ज्योतिबा फुलेचं पुस्तक वाचत जा, छत्रपती शिवाजी महाराजांचं वाचत जा. वाचतं ना? तुमच्या मायनं शिराला पाहिलं तर टीव्ही बंद करत जा. कारण त्या शिरीला बघतात 5-5 बायका 5-5 नवरी करतात. एक बाई हे शिरेला पाहिजे माया तुमच्या बंद करतात टीव्ही. टीव्ही स्फोट. अरे बापरे, मायना आता टीव्ही पाहिली का टीव्ही स्फोट तुमचे. टाळ्या वाजवा पोरासाठी. त्या बात आहे परिवर्तनवादी. हे असं याला म्हणते परिवर्तन. परिवर्तन परिवर्तन कशाला म्हणते? आम्ही घेऊन बसतो जात जात जात. कोण काढली हे जात? जात 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 कोण काढली जात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुटानं मारली, यायच्या लात तवा पडाली जात. जाता का वरून आल्या का रे? कोणी म्हणते आम्ही गाणी म्हणते बाई मातांग समाजाचा हो, आम्ही काणी बाई हमक्या समाजाचा. कोण सांगितलं तुम्हाला जाता करायचं? अरे कशाला जातीला धंडोरा पेटवता? हे बा आमच्या संघ हा जो तबलेवाला आहे ना आमच्या सोबत, हा तबलेवाला मातांग समाजाचा होय. हा तबलेवाला बघा याच्याकडे, हात वर कर रे, हात वर कर. हा मातांग समाजाचा 2003 मध्ये 2003 मध्ये बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि 2000 मध्ये मातांग समाजाच्या पोरी संग लग्न केलं. पण तिला सर्वप्रथम बाबासाहेबांची धम्म दीक्षा दिली, तेव्हा तिच्या संग लग्न केलं. मातांग समाजाचं पोरग. परिवर्तन कशाला जातीचं तुम्ही परिवर्तनवादी आहो ना? मग परिवर्तन करा ना. कसं आम्ही मांग आहो, आम्ही महार आहो, आम्ही धमकी आहो, आम्ही इचके आहो. कशाला दात घेऊन बसले रे? बघा याचं नाव हनुमानराव होतं. हनुमान. तेव्हा त्याचं नाव बदलवलं आणि आम्ही त्याचं नाव सोनू म्हणतो. आम्ही त्याला आता सोनू राव म्हणतो आम्ही त्याला. हे याला म्हणते परिवर्तन. बघा तुम्ही बायकोही मातांग समाजाची केली, पण त्याने बोलला की तुम्ही जर बुद्ध धर्माची दीक्षा घेत असाल तेव्हा मी तुमच्या पोरी संग लग्न करतोय, तर लग्न करत नाही. आणि त्या मातांग समाजाच्या पूर्ण घरानं बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, तेव्हा 2007 मध्ये या पठ्ठ्यानं लग्न केलं. कशाला जातीचा ढंडोरा घेऊन बसता रे? घेणं ना देणं कंदील लावून येणं. आणि इथं मी रुकले जाऊन बुद्धा पुढे झुकले. बाबासाहेबांनी एका जातीसाठी केलं नाही. बाबासाहेबांनी सर्व जातीसाठी संविधान समानतेचा अधिकार दिला आम्हाला संविधानामध्ये, तरी आम्ही जात पाहतो. अरे बुद्धा भीमाला देव नाही दिसले,
तुमच्या अंगात कसे रे घुसले याचा आवाज कमी झाला असं नाटक करू नका रे असं नाटक करू नका रे दीदी अंजलीने देव फेकली आता भूत विहारी जाते मी पंचशिला घेते मी त्याचा आवाज कमी केला रे काय साऊंड आले भाऊ याचा आवाज कमी केला काय